उजव्या पायाला बेल्ट बांधून घ्या. तुमच्याकडे बेल्ट अवेलेबल नसेल तर ओढणीचा वापर करा आणि झोपून पाठीवरती झोपून पायाला गोल फिरवून घ्या. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. श्वास भरून घ्या. जेवढा तुम्ही मोठा सर्कल कराल तितकं तुमचे थाईज, शीटचे इंचेस, प्रॉपर इनर थाईज तर फार लवकर कमी होतात. तुम्ही एकदा करून पहा ही एक्झरसाइज, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सेम अपोजिट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. यामध्ये काउंटिंग 10 ते 15 झालेले आहेत. बोलण्यामध्ये काउंटिंग थोड्याशा मिस झालेल्या आहेत, तर तुम्ही कोऑपरेट करा. आणि बिगनर असाल तर कमी काउंटिंग घ्या. ॲडव्हान्स म्हणजे डेली करत असाल तर जास्त काउंटिंग घेऊ शकता. याने नीचे प्रॉब्लेम्स पण कमी होतात. पाय अप अँड डाऊन करायचा आहे. पायात मुंग्या येणं हा प्रकार कमी होतो. नसा पूर्ण शरीराच्या पूर्ण आपल्या पायाच्या नसा मोकळ्या होतात आणि बॉडी पोश्चर सुधारतं याच्याने. बेल्ट हा तेवढ्यासाठीच आहे. तुमचे जर पाय नेहमी आखडून असतील तर ते पण रिलॅक्स होऊन जातात. आता होल्डिंगमध्ये पण पाय सतत कंटिन्यूमध्ये हलवत राहायचं आहे. बिलकुल पाय स्थिर ठेवायचं नाही. व्हेरी गुड. हां, कंटिन्यू सतत सतत हलवत राहायचं. यामध्ये नो काउंटिंग. यस, सतत कंटिन्यू हलवत राहा. नी स्ट्रेट ठेवलं तर तुमचे पायाचा पोश्चर नीट राहील. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता परत रिपीटमध्ये पायाला परत गोल फिरवून घ्या. त्याच्याशिवाय इंचेस प्रॉपर कमीच होणार नाही आहेत तुमचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता तोच पाय सेम अपोजिट. आधी रिलॅक्स व्हा. रिलॅक्स झाल्यानंतर अपोजिट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. श्वास भरून घ्या. प्रॉपर तुम्हाला छान वाटत असेल, कारण जेवढा मोठा सर्कल करेल तेवढे पूर्ण पायाच्या नसा मोकळ्या होतात यामध्ये. आता जसं आपण एकच पाय अप अँड डाऊन केला होता त्या पायासोबत आता अप्पर बॉडीला पण अप अँड डाऊन करायचं आहे. येस. 1 2 3 4 5 6. पहा, बिगिनरच्या एक्झरसाईज थोडेसे त्याने अप्पर बॉडी पूर्ण उचलतायत आणि जे नेहमी एक्झरसाईज करतात ॲडव्हान्समध्ये त्याने प्रॉपर आहे. पाय जेव्हा वरती उचलतात तेव्हा अप्पर बॉडी पण वरती उचलतात. पाय जेव्हा खाली येतो तेव्हा अप्पर बॉडी पण खाली जाते त्यांची. यस, हे बिगनर्स आहेत, थोडंसं कोऑपरेट करा. यस. होल्डिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता यानंतर सेम अपोजिट पायाला बांधून घ्या बेल्ट. यस. आता गोल फिरवून घ्या. प्रॉपर गोल फिरवून घ्या आणि जेवढा मोठा सर्कल कराल तितका चांगला रिझल्ट तुम्हाला येऊन जाईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. श्वास भरून घ्या. आता मोठा सर्कल खूप छान, व्हेरी गुड, प्रॉपर होत आहे ही एक्झरसाईज. पहिल्या सुरुवातीच्या थोड्याशा पायाला तुम्हाला त्रास झालेला आहे.
उजव्या पायाला. आता डाव्या पायाचं काही प्रॉब्लेम येणार नाही. खूप सुंदर प्रॉपर तुम्ही गोल फिरवून घेतात. सेम अपोजिट 1 2 3 4 5 6 7. पहा यांच्यानी थोडाही बेंड नाही आहे, त्या यासाठीच तुम्हाला ह्या बेल्टचा वापर केला पाहिजे. पायाचे सर्व आजार कमी होऊन जातात. 11 12 13 14 15. रिलॅक्स. आता डाव्या पायाला अप अँड डाऊन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. होल्डिंगमध्ये ठेवा पाय वरती आणि तो पाय तुमचा कंटिन्यू सतत हलवत राहायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. रिलॅक्स. आता परत रिपीटमध्ये तोच पाय गोल फिरवून घ्यायचा आहे. यस, रिपीट. गोल फिरवून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काउंटिंग घ्या. यस, ज्यांना रेस्ट घ्यायचं आहे त्यांनी रेस्ट घ्या. ज्यांना आणखीन काउंटिंग करायचं आहे त्यांनी काउंटिंग करा. गोल फिरून घेऊ शकता तुम्ही. रिलॅक्स. आणि यामध्ये जर हाताचे पेन असतील तर तुम्ही बेल्टचा वापर करू नका, फक्त तसंच गोल फिरवून घ्या, कारण याने पेन वाढतील तुमच्या हाताचे. यस. गुड. श्वास भरून घ्या. यानंतर पाय जसा वरती उचलता तसा अप्पर बॉडीला पण उचलायचं आहे. प्रॉपर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रॉपर करा मॅम, प्रॉपर करा. यस, त्यांचं पहा. यस. अप्पर बॉडी उचलायची नाही. पाय जेव्हा उचलतात तेव्हाच अप्पर बॉडी उचलायची. यस. होल्डिंग 1 2 3. होल्डिंग घ्या यामध्ये 1 2 3 4 5. रिलॅक्स.